कशासाठी इम्पॉर्टंट असतो टाइम बेसिकली? लिनक्समध्ये टाईमचा खूप इम्पॉर्टंट असतो, खूप. अगर तुमचं टाईम सेट नसेल तुमच्या सिस्टीमवर, तुमच्या सर्व्हरवर, तर काय काय इश्यू येऊ शकतात, राईट? मला एक ऑटोमॅटिक जॉब सेट करायचा आहे, करेक्ट? जर मी ॲक्टिव्हिटी मॉनिटर करायसाठी, ओके, ॲक्टिव्हिटी मॉनिटर करायसाठी, करेक्ट, राईट, कुणी किती वाजता काय लॉग इन केलं आहे, करेक्ट? लॉग्स बघतो ना आपण, किती वाजता लॉग्स जनरेट झाले, काय झालं, करेक्ट? त्यासाठी आपण टाईम बेसिकली बघतो. सेकंड टाईमचा इम्पॉर्टंट असतो, समजा तुम्ही अलाराम लावला आहे, तुमचा टाईम सेट असेल चुकीचा, ठीक आहे? तुम्ही सकाळच्या 5 वाजताचा अलाराम लावला आहे, सकाळी 5 वाजताचा, करेक्ट? आणि तुमचा टाईम सेट हे समजा 2 तास मागे, म्हणजे पुढे 2 तास पुढे, ठीक आहे? तुम्ही काय केलं आहे, 2 तास पुढे म्हणजे तुम्ही किती वाजता उठणार? 7 वाजता उठणार ना, बरोबर आहे? बरोबर. तर टाईमचा किती इम्पॉर्टंट असतो आपल्या लाईफमध्ये पण, राईट? अगर तुमचा टाईम बरोबर सेट नसेल तर तुम्ही टायमावर उठणार नाही, बरोबर आहे? तर लिनक्समध्ये पण आपलं कसं असतं, एक टाईम अनुसार स्क्रिप्ट रन होत असतात. स्क्रिप्ट बेसिकली काय की ऑटोमॅटिक जॉब परफॉर्म होता बॅकएंडमध्ये. आपण एकदा ते सेट अलाराम आपण एकदा सेट करतो ना, करेक्ट? एकदा सेट केला तर रोज वाचणार, ते आपल्यावर आहे ना, आपण टाकतो, राईट? डेली करायचं आहे, वीकेंड करायचं आहे, मंडे ट्यूजडे आपण टाकू शकतो, कधी आपल्याला सेट करायचं आहे. तसंच लिनक्समध्ये आपण काय करतो, एक टाईम या एक शेड्यूल, आपलं काय अलाराम शेड्यूलच झाला ना बेसिकली, आपण शेड्यूल लावतो आहे, तर आपण शेड्यूल लावू शकतो. सर ते शेड्यूल त्याच टायमाला रन झालं पाहिजे. कंपनीमध्ये कसं असतं, त्याच टायमाला ते शेड्यूल रन झालं पाहिजे, राईट? आता समजा कंपनीने काय केलं आहे, कंपनीची एक खूप इम्पॉर्टंट फाईल आहे, ओके? आपण काल /var/log/secure काय कुठले असतात डेटा असतो, कुठले लॉक्स असतात? येस, सुडो, स्विच अँड SSHचे कमांडचे सगळं आउटपुट असतं, राईट? करेक्ट आहे. तर मला काय करायचं आहे, ती फाईल बॅकअप करायची आहे. बॅकअप काय करायचं आहे मला, ती फाईल इम्पॉर्टंट आहे, लॉग फाईल समजा ती, का की मला त्यानं कळतं की आज कपिलनं किती वाजता लॉग इन केलं आहे, राईट? साक्षीनं किती वाजता लॉग इन केलं आहे, आदित्यनं किती वाजता लॉग इन केलं आहे, मुस्काननी किती वाजता लॉग इन केलं आहे, वैष्णवीनी किती वाजता लॉग इन केलं आहे, हे मला त्यांना दिसतं, करेक्ट? बरोबर आहे? त्या फाईलमध्ये जाऊन, करेक्ट? एरर्स आणि दोन्ही लॉग्स पण दिसतात, त्या दोन्ही दिसतात, राईट, फाईल्समध्ये. तर ती फाईल मला बॅकअप करायची बेसिकली. म्हणजे काय होणार, तुम्ही 9 ते 6 येणार ऑफिसमध्ये 9 ते 6 येणार, करेक्ट? 9 ते 6 आल्यानंतर तुम्ही लॉग आउट करणार, करेक्ट? मी अलाराम लावणार 7चा. बेसिकली लिनक्समध्ये अलारामला म्हणतो आपण क्रॉन टॅब, ठीक आहे? क्रॉन टॅब, ठीक आहे? क्रॉन टॅब म्हणतो मी. अलाराम किती वाजताचा लावला? 7 वाजताचा या 8 वाजताचा लावतो अलाराम तुम्ही गेल्यानंतर, करेक्ट? म्हणजे काय, मी एक फाईलचं कॉपी करतो एक दुसऱ्या फाईलमध्ये, म्हणजे 2 फाईल बनवतो त्याच्या. कशासाठी? बॅकअपसाठी बेसिकली. पण ते ऑटोमॅटिक रन होणार 8 वाजता रोज. कुणी लॉग इन नाही केलं सर्व्हरवर चालेल, कुणी कमांड हिट नाही केली CP कमांड चालेल, पण बॅकएंडमध्ये ऑटोमॅटिकली रन होणार, राईट? त्याचा इम्पॉर्टंट आहे टाईमसाठी, करेक्ट? त्यानंतर लॉग्स बघायसाठी, करेक्ट? कुठल्या, आता समजा हॅकर आलाय, कुठला तर हॅकर आहे, ट्राय करतोय SSH कमांडनी तुमच्या सिस्टीम ॲक्सेस करण्यासाठी. SSH कमांडने काय करतो, आपण दुसऱ्या कम्प्युटरचा ॲक्सेस घेतो, ठीक आहे? दुसऱ्या कम्प्युटरचा ॲक्सेस घ्यायचा ट्राय करतोय तो, बरोबर? आपण तिथं बघितलं होतं, पहिला तुम्हाला कॉलम काय दिसतो, /var/secure मध्ये टाईमचा कॉलम दिसतो. त्यानंतर तुम्हाला दिसतो आय थिंक होस्टचा, लोकल होस्ट, राईट? इथं लोकल होस्ट हे काय येत आहे, का की ते नाव आहे मशीनचं, त्या जागी तुम्हाला IP पण येऊ शकतो मशीनचा, ठीक आहे?
AWS मध्ये जेव्हा तुम्ही लॉग इन करता तर तुम्हाला तिथं येतं ऑप्शन. ठीक आहे, तर हे झालं. तर आपण का टाईम एवढा इम्पॉर्टंट आहे लिनक्समध्ये, का की कुठली पण ऑटोमॅटिक जॉब जे परफॉर्म करतो टाईमावर झाला पाहिजे. ठीक आहे, 8 वाजताचा 8 वाजताच. ओके, त्याला 7 नाही झालं पाहिजे, 5 नाही झाले पाहिजे. त्यासाठी आपल्याला टाईम सेट करणं या टाईम असणं खूप इम्पॉर्टंट आहे ना. मशीनमध्ये अगर टाईम तुझा चुकीचा आहे तर तू जे ऑटोमॅटिक टास्क परफॉर्म झाला पाहिजे रात्रीच्या 8 वाजता ते परफॉर्म होणार समजा 9 वाजता. 9 वाजता परफॉर्म होणार, राईट? करेक्ट. तर आपल्याला तसं नाही झालं ना, ॲक्युरेटली माझा कुठलाही काम ॲक्युरेटली झालं पाहिजे. कंपनीमध्ये ॲक्युरेटसी चालती. ठीक आहे, तर ऑलवेज रिमेंबर दॅट आपण टाईम कशासाठी सेट करतो. कुठलाही मला काय म्हणतात क्रॉन टॅब सेट करायचं म्हणजे ऑटोमॅटिक जॉब मला सेट करायचा आहे, त्यासाठी क्रॉन टॅब सेट करतो. सेकंड थिंग मी कशासाठी करतो, एक सर मॉनिटर करण्यासाठी. काय मॉनिटर? ॲक्टिव्हिटी, डेली ॲक्टिव्हिटी जी मॉनिटर करतो आपण, राईट? ती या अजून काय असू शकतं? काय वाटतं तुम्हाला टाईम कशासाठी इम्पॉर्टंट आहे? गेस मारा, कशासाठी असतो टाईम इम्पॉर्टंट? आता तुमचं सिस्टीम जे तुमच्या लॅपटॉपमध्ये टाईम आहे ते बरोबर आहे? बरोबर आहे, बरोबर. त्याचा मतलब काय आहे? टाईम बरोबर आहे, त्याच्यामुळे काय होते तुम्हाला तुम्हाला कळतंय हे सिस्टीम आहे माझी, म्हणजे या टायमाला मी लॉग इन केलं, या टायमाला मी लॉग आउट केलं. ते लॉग्स सगळे असतात बॅकेटमध्ये. ठीक आहे, विंडोजमध्ये पण तुम्ही ChatGPT केलं कुठे असतात लॉग्स तुम्हाला भेटून जातील. ठीक आहे, तर यानं आपण काय काय मॉनिटर करतो, सिक्युरिटी मॉनिटर करू शकतो आपली, कधी कुणी किती वाजता लॉग इन केलं आहे, राईट? अगर फेसबुकचा एक सर्व्हर आहे, फेसबुकच्या सर्व्हरला कोणी रिक्वेस्ट पाठवत आहे 100 वेळा, 200 वेळा, 500 वेळा, 1,00,000 वेळा, राईट? तर कुठल्या टायमाला त्यानं रिक्वेस्ट पाठवली आहे, ते कुठल्या टायमाला हॅकरनी ते हॅक करायचा प्रयत्न केला आहे. हॅकर म्हणजे हॅकरचं नाव येणार का? नाही येणार ना. IP येणार त्याच्या मशीनचा IP येणार. त्याला फेसबुकला काय करणार, त्याला कळणार की या IPनं कोणीतरी लॉग इन करायचा प्रयत्न करत होता या टायमाला, करेक्ट? अगर तुमच्या सिस्टीमचाच, तुमच्या फेसबुकच्या सर्व्हरचाच टायमिंग अगर चुकीचा असेल तर कसं कळणार की कुठल्या टायमाला तो ट्राय करत होता? करेक्ट, बरोबर आहे. चालेल, एवढं कळलं टाइम कशासाठी इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, तर ॲक्युरेसी टाईम मेंटेन करणं खूप गरजेचं असतं कंपनीमध्ये. पण तुम्हाला खूप जागी हे क्वेश्चन विचारतात, हे जास्त नाही विचारत पण क्रॉन टॅब विचारतात. व्हॉट इज क्रॉन टॅब ते आपण डिस्कस करणार आहे याच्यानंतर. ठीक आहे, पहिली कमांड आहे माझी टाईम बघायसाठी, या पूर्ण डिटेल्स बघायसाठी. कुठली आहे? टाइम डेट CTL कमांड. ठीक आहे, ठीक आहे. टाइम डेट CTL ना काय दिसतं मला? पूर्ण इन्फॉर्मेशन दिसती, करेक्ट? पूर्ण इन्फॉर्मेशन दिसणार मला माझ्या सिस्टीमची, म्हणजे बेसिकली काय टाइम डेट, टाइम पण दिसणार, ठीक आहे, डेट पण दिसतीये. ठीक आहे, CTL ही कमांड आहे पूर्ण. ठीक आहे, पहिलं काय दिसतंय? लोकल टायमिंग म्हणजे काय? तुमच्या मशीनचा टायमिंग दिसतोय. लाईक किती वाजलेत आता? 17:16 झालेत. इथं पण 17:16 दिसतंय, करेक्ट? IST, इंडियन स्टँडर्ड टाइम. ठीक आहे, हे युनिव्हर्सल टायमिंग आहे. आता UTC अगर तुम्ही टाकलं युनिव्हर्सल टायमिंग याच्यावर गुगल क्रोमवर तर तुम्हाला भेटून जाईल युनिव्हर्सल टायमिंग काय असतं. RTC टायमिंग, रिअल टाइम क्लॉक आहे, आय थिंक इज अ फुल फॉर्म. हे बेसिकली काय आहे? तुमच्या मशीन हार्डवेअरवर जे असतो टाइम, हार्डवेअरचा टायमिंग आहे. ठीक आहे, अगर इथं बघितलं तुम्ही RTC टाइम, हार्डवेअर क्लॉक आहे बेसिकली, रिअल टाइम क्लॉक.
स्टोर्स दी मदरबोर्ड बायस बॅटरी. ओके, कुठं असते ही मदरबोर्ड बायस बॅटरीमध्ये असती. दिस क्लॉक्स रन इवन वेन द सिस्टम इज पॉवर ऑफ. ठीक आहे, RTC. बाय डिफॉल्ट इन लिनक्स RTC कॅन बी केप्ट इन UTC रिकॉम्बिनेशन और लोकल टायमिंग. ठीक आहे, राईट. हे कुठल्या टायमिंग अनुसार चालतंय आता? RTC UTC अनुसार टाइम सांगताय, युनिव्हर्सल टायमिंग अनुसार. ठीक आहे, या युनिव्हर्सलचं टायमिंग काय झालं आहे? 11:46 झालेत. आणि RTC पण टायमिंग काय झालं आहे? सेमच आहे, राईट. म्हणजे लिनक्समध्ये जे बाय डिफॉल्ट काय घेतो तो जो युनिव्हर्सल टायमिंग असेल तोच RTCचा टायमिंग असतो. ठीक आहे, जो युनिव्हर्सल टायमिंग असेल तोच RTCचा टायमिंग असेल, रिअल टाइम क्लॉकचा. हे जे आहे तुमचं लोकल टायमिंग, मशीनचा टायमिंग आहे हो. ठीक आहे, मशीन म्हणजे तुमच्या सर्व्हरचा. हे जे आहे RTC हे कुठं असतं? स्टोअर इन मदरबोर्ड, हार्डवेअरचा टायमिंग. लक्षात घ्या, हे वेगळे RTC आणि लोकल टायमिंग. कुणी विचारलं सर्व्हरचा टाइम काय झालाय तर तुम्हाला लोकल टाइम सांगायचा आहे कधी पण. ठीक आहे, दिस इज लोकल टायमिंग सांगायचं. ठीक आहे, त्यानंतर काय? हे झोन. झोन म्हणजे काय असतं कोणाला माहिती आहे? टाइम झोन्स. टाइम झोन्स म्हणजे कोणाला माहिती काय असतं? टाइम झोन म्हणजे टाइम झोन म्हणजे टाइम ॲज पर एरिया. टाइम ॲज पर एरिया, करेक्ट. टाइम ॲज पर एरिया, करेक्ट. आपण इंडियामध्ये बसलोय म्हणून आपला IST टायमिंग आहे, इंडियन स्टँडर्ड टाइम. अमेरिकाचं काय? टाइम डिफरंट असतो. डिफरंट स्टेटचा टायमिंग डिफरंट असतो. येस, करेक्ट. या कंट्रीचा म्हणू शकतो आपण बेसिकली. वेगवेगळ्या कंट्रीचा टायमिंग वेगवेगळा असतो. USचा आणि इंडियाचा टायमिंग सेम असतो का? सेम नसतो, राईट. दॅट इज टाइम झोन. येस सर, कंट्री. येस, कंट्री, राईट. तर वेगळा असतो. जर्मनीचा आणि इंडियाचा टायमिंग सेम आहे का? नाही आहे. इंडिया आणि पाकिस्तानचा सेम आहे का? नाही आहे. इंडिया नेपाळचा सेम आहे का? नाही आहे. ठीक आहे. इंडिया भूटानचा? ठीक आहे, ठीक आहे. बांगलादेश इंडियाचा? एक पार्ट म्हणू शकतो त्याचा, का की आपली जी IST लाईन जाती इंडियन स्टँडर्ड टाइम लाईन ऑफ लॉंगिट्यूड ऑफ दिस इज डिग्री. या डिग्रीवर आहे सोडा. हेच ती इथनं लाईन झाली आहे, करेक्ट, करेक्ट. ही लाईनला काय म्हणतो आपण? बेसिकली झोन आहेत असे. आता इथं एक झोन असणार. या टाइम झोन्स करतो मी. टाइम झोन्स टाइम झोन बेसिकली काय? या लाईननं जे पास होणार, ठीक आहे, हे काय वेगवेगळे टाइम झोन. हे जे इंडियन टाइम स्टँडर्ड टाइम का लिहिलंय या कोलकाता स्टँडर्ड, का की एशियावरनं गेलंय आणि स्लॅश कोलकाता लिहिलंय आपण, राईट. या इंडियन स्टँडर्ड टाइम म्हणतो, राईट. तर या लाईन आणि या लाईनच्या मध्ये काय असणार? या लाईन आणि या लाईनच्या मध्ये सेम असणार टायमिंग, बरोबर. या लाईनच्या पुढं सेम असणार, या लाईनचे सेम असणार, या लाईनचे सेम असणार, या लाईनचे सेम असणार, याच्यामध्ये सेम असणार आहे. कळलंय? तर हे जे लाईन आहे हे 0, ठीक आहे. हे काय आहे? 0 लॅटिट्यूड आहे. याला लॅटिट्यूड म्हणतो. या 0 लॅटिट्यूडच्या दिस साईडला म्हणजे राईट साईडला जे पण असेल 1 hour प्लस 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 न जातं. ठीक आहे. आता जर्मनी कुठं आहे? इथं कुठेतरी जर्मनी आहे बघा, इथं. ठीक आहे, इथं कुठं जर्मनी आहे. तर माझा मित्र आहे जर्मनीला सध्या आता. ठीक आहे, तर ते 5 तास मागे आहेत. ठीक आहे, आपण इंडियामध्ये आहे, तो आहे इथं जर्मनीमध्ये कुठेतरी आहे, समजलं. तर इथनं तुम्ही मोजा 1 2 3 4 5 म्हणजे आपण 5 तास पुढे आहे. अगर आपल्या इथं आता किती वाजलेत? 6:30 वाजलेत. तर तिथे किती वाजलेले असणार आता? 5 तास मागे ना. 5 तास मागे आहे. 1:30 वाजले असेल, राईट. 1:30 वाजला असेल. डेचे 1:30 वाढले. ठीक आहे, तर हे काय झालं तुमचं टाइम झोन्स बेसिकली, राईट.
हे 0 लॅटिट्यूड, आय थिंक लॅटिट्यूडच म्हणतो याला, 0 लॅटिट्यूडच्या जे राईट साईडला असतात त्याला आपण काय म्हणतो, एक 1 आर प्लस 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 न होत जातं. या साईडला जे असतात ए 1 आर मायनस 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 न होत जातं. ठीक आहे, एवढं कळलं. याला म्हणतो बेसिकली आपण वर्ल्ड टाइम झोन, झोन्स म्हणतो, राईट. तर ही लाईन इंडियामधनं पास केली म्हणून याला काय म्हणतो, इंडियन स्टँडर्ड टाइम, IST. ही लाईन कुठनं पास झाली आहे तर इथं पाकिस्तानमधून झाली आहे. पाकिस्तानमध्ये काय पाकिस्तान स्टँडर्ड टाइम म्हणू शकतात, त्यांचं काही असू शकतं, राईट. या चायनामधनं ही लाईन गेली तर चायना स्टँडर्ड टाइम पण म्हणू शकतात, करेक्ट. तर हे वेगळे वेगळे नाव आहेत बेसिकली झोनचे. ठीक आहे, पहिलं टाइम डेट CTL तुम्ही काय बघितली, पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन बघितली. सिस्टीम क्लॉक सिंक्रोनाइज नो म्हणजे काय, तुमच्या मोबाईलमध्ये पण टाइम सिंक्रोनाइज होतो ना बेसिकली. टाइम सिंक्रोनाइजच असतं ना. अगर टाइम सिंक्रोनाइज नसेल, तुम्ही एकदा मॅन्युअली सेट केला असेल तर तेच टाइम राहणार, राईट. अगर तुम्ही सिंक्रोनायझेशन बंद केलं तुमच्या मोबाईलमध्ये तर काय, अगर तुम्ही मॅन्युअली टाइम सेट करू शकता सिंक्रोनायझेशन बंद केल्यानंतर, करेक्ट. सिंक्रोनायझेशन बंद केल्यानंतर तुम्ही तुमचा मॅन्युअल टाइम टाकू शकता बेसिकली, राईट. आणि तोच मॅन्युअल टाइम टाकणार. जेव्हा एकदा तुम्ही सिंक्रोनायझेशन ऑन केलं तर ते काय होणार, ऑटोमॅटिकली नेटवरनं तुमचा टाइम घेतणार, इंटरनेटवरनं टाइम घेतणार डायरेक्टली ते तुमचा. ठीक आहे. NTP सर्व्हिस, याला काय म्हणतो, नेटवर्क टाइम प्रोटोकॉल. ठीक आहे, याचा फुल फॉर्म काय आहे, नेटवर्क टाइम प्रोटोकॉल. तर ही सर्व्हिस कुठली आहे, नेटवर्क टाइम प्रोटोकॉलची सर्व्हिस कुठली आहे, रेड हॅट लिनक्स मध्ये. कुठली सर्व्हिस आहे, क्रॉनी डी नावाची सर्व्हिस आहे. ठीक आहे, आपली जो याच्यामध्ये बघतो आपण रेड हॅट मध्ये जे NTP सर्व्हर, या NTP सर्व्हिसचं नाव काय आहे रेड हॅट मध्ये, क्रॉनी डी, नेटवर्क टाइम प्रोटोकॉल. म्हणजे काय, जे नेटवर्क या टाइमला मॅनेज करते ती सर्व्हिसचं नाव काय आहे, क्रॉनी डी सर्व्हिस, CHRONY सर्व्हिस, राईट. या NTP क्लायंट डेमेन म्हणतो, या NTP सर्व्हर या NTP सर्व्हिस म्हणू शकतो याला, राईट. रिस्टार्ट इट मीन्स द सिस्टम reapplies network time synchronization settings useful after enabling the set time NTP true. हे बघणार आहे आपण काय काय करायचं. ठीक आहे, सिंक्रोनायझेशन करण्यासाठी एक दुसरी कमांड आहे. ठीक आहे, ही सर्व्हिस स्टार्ट करण्यासाठी दुसरी कमांड. हे वेगळ्या वेगळ्या गोष्टी. ठीक आहे, दिस इज फॉर सिंक्रोनायझेशन अँड दिस इज फॉर सर्व्हिस साठी आहे. ठीक आहे, आणि हे तुम्हाला RTC माहितीच आहे. ठीक आहे, याचं काही नाही आहे, फक्त हे इम्पॉर्टंट ठेवा. हे दोन इम्पॉर्टंट गोष्टी आहेत, सिंक्रोनायझेशन अँड NTP सर्व्हिस. हे कधी पण येस पाहिजे आणि इथं ऍक्टिव्ह पाहिजे. NTP सर्व्हिस शुड बी ऍक्टिव्ह अँड टाइम सिंक्रोनायझेशन शुड बी येस. ठीक आहे, पहिली कमांड कुठली होती, टाइम डेट CTL मारली. ठीक आहे, आता मला टाइम झोन्स बघायचे तर मी काय कमांड मारणार, टाइम डेट CTL, काय कमांड आहे, टाइम डेट CTL लिस्ट हायफन झोन, टाइम झोन्स. ठीक आहे, एंटर मारली. इथं तुम्ही बघू शकता, तुम्हाला सगळे टाइम झोन दिसणार. आफ्रिकन टाइम झोन म्हणजे आफ्रिका कॉन्टिनेंटमध्ये जे आहेत हे वेगळे वेगळे देश आहेत, राईट. हे वेगळे वेगळे देश आहेत. अमेरिकन कॉन्टिनेंटमध्ये हे वेगळे वेगळे देश आहेत. देशामध्ये हे सिटी आहेत. ब्युन ॲरेस. ओके, या फुटबॉल जेव्हा अर्जेंटिना जिंकली होती, जे जल्लोष 10 लाख लोक जमा झालते या सिटीमध्ये झालते, ब्युन ॲरेस. ठीक आहे, तर हे अमेरिकामध्ये बघितले 3 4 5 6 7 8 9 10 टाइम झोन आहेत. 10 टाइम झोन अमेरिकामध्ये बघा. अर्बुआ, एसन्युआ, हे अमेरिका जे आहे हे काय बेसिकली कॉन्टिनेंट आहे. ठीक आहे, लक्षात घ्या, दिस इज कॉन्टिनेंट. पहिलं जे अमेरिका दिसतंय, आफ्रिका दिसतंय, दॅट इज कॉन्टिनेंट. हे एशिया काय आहे, कॉन्टिनेंट आहे ना, ते एशियामध्ये मग हे सिटीजचे टायमिंग दिसत आहे तुम्हाला, राईट.
दुबई, एशिया दुबई दिसलं. दुबई, त्यानंतर गाझा, आता सध्या खूप मरा न्यूजमध्ये आहे गाझा सिटी. ठीक आहे. हर हेब्रॉन, हेब्रॉन पण तिथलंच आहे जवळपासचं. ठीक आहे. काबूल, काबूल कुठली सिटीचं नाव आहे, कुठल्या सिटीचं आहे, अफगाणिस्तान. काबूल अफगाणिस्तानची आहे, राईट. कराची पाकिस्तान, बघितलं. एशिया कराची, टाइम झोन एक, राईट. एशिया कोलकाता इंडियासाठी यूज करतो आपण, एशिया कराची पाकिस्तानमध्ये यूज होतं. काठमांडूसाठी काय, एशिया काठमांडू यूज करतात. ठीक आहे. तर हे सगळे असे टाइम झोन आहेत, राईट. कुवेत, सगळ्यात जास्त करन्सीची चांगली कोणाची आहे, कुवेतची आहे. ठीक आहे. कुवेत. तर हे असे वेगळे वेगळे असतात. हे इंडियाना समजू नका की इंडिया आहे, हे इंडियाना आलेलं आहे. ठीक आहे. यांनी, तर हे वेगळं आहे. ठीक आहे. पॅसिफिक ओशनचं. तर एवढे टाइम झोन आहेत. हे यूटीसी टाइम झोन कुठला आहे, हे आपला वर्ल्ड वाईड वाला टाइम झोन आहे. ठीक आहे. बरोबर. कंट्रोल सी करणार, बाहेर येणार मी आता टाइम झोन बघितले. आता मी परत टाइम डेट CTL कमांड मारणार, CTL. ठीक आहे. इथं मला काय दिसतंय, पहिलं टाइम झोन माझा काय एशिया आहे. मला चेंज करायचा आहे टाइम झोन, तर मी काय यूज करणार कमांड, मला टाइम झोन चेंज करायचा आहे तर टाइम झोन सेट टाइम झोन टाइम डेट CTL सेट हायफन टाइम झोन. ठीक आहे. लिस्टच्या जागी मी काय करणार, सेट नाव टाकणार. सेट म्हणजे काय, सेट कर टाइम झोन, आणि अमेरिका. ठीक आहे. तर मी पहिले काय करणार, मला कुठला पाहिजे टाइम झोन ते बघणार आधी मी टाइम डॉट CTL ना. ठीक आहे. मला कुठला पाहिजे, समजा मला असं नसलं करायचं तर मी डायरेक्टली ग्रेप कमांड यूज करू शकतो. ग्रेप, EROUP, युरोप, या EUR, युरोप. राईट. युरोपचं कुठलं तरी टायमिंग घेऊ. ठीक आहे. तर एवढं टाइम झोन आहे तिथं. मुनिश, मॅड्रिड, माल्टा, दिस मुनिश, मोन्सा, मॉस्को घेऊ आपण. मॉस्को कुठली सिटी आहे आपली, हे रशियाची सिटी आहे. ठीक आहे. रशियाचा टाइम झोन आपण सेट करतो आता. ठीक आहे. तर मी इथं काय टाकणार, टाइम झोन CTL, टाइम डेट CTL सेट टाइम झोन. ठीक आहे. पुढे काय टाकणार मी, टाइम झोन जे मला पाहिजे. ठीक आहे. युरोप. कधी पण कॉपी पेस्ट करा, इथनं कॉपी करून पेस्ट करा. तुम्ही टाईप करता तर इथं तुम्ही छोटं टाकचाल, कधी कधी M छोटं टाकचाल. तर या पूर्णच मी तुम्हाला सांगितलं होतं, लिनक्स इज केस सेन्सिटिव्ह. ठीक आहे. झाला. आता बघणार कसं मी, माझा टाइम झोन सेट झालाय का, कुठल्या कमांडनं, टाइम डेट CTL. ठीक आहे. झालाय. युरोप, मॉस्को, टाइम डेट CTL. परत मला चेंज करायचं, मी काय करणार, टाइम डेट CTL स्पेस हायफन टाइम झोन, आणि मग त्यापुढे कॉपी करायचं जो कमांड. कुठला घ्यायचा, इंडियन ठेवायचं परत. चालेल. कोलकातावाला घ्यायचा ना मला, कोलकाता म्हणजे इंडियावाला टाइम झोन. राईट. काय टाकणार मी कमांड सेट करायसाठी टाइम झोन, टाइम डेट CTL. पुढं स्पेस देऊन सेट हायफन टाइम झोन, मग त्यापुढे इंडिया बोलतात, सॉरी एशिया बोलतात. करेक्ट. ठीक आहे. बघणार मी परत. टाइम डेट CTL. ठीक आहे. झाला माझा एशिया कोलकाता टायमिंग. हो. हे आपला टायमिंग आपण चेंज केला. ठीक आहे. आता परत काय करायचं मला, हे जे आहे सिंक्रोनायझेशन येस करायचं. इथं सिंक्रोनायझेशन नो आहे बेसिकली. राईट. म्हणजे काय होतंय,
जे इंटरनेटवर टायमिंग अवेलेबल आहे टाइम झोनचा आणि त्याचे तुमच्या सिस्टीमचं आहे ते सिंक्रोनायझेशन नाही आहे ना. मोबाईलमध्ये पण असतं ना सिंक्रोनायझेशनचं ऑप्शन, येस नो करेक्ट. तसं हे काय सिंक्रोनायझेशनचं एक ऑप्शन आहे. ठीक आहे. तर ती सिंक्रोनायझेशनसाठी कुठली कमांड आहे, NTP हे झाला तुमचा टाइम झोन. ठीक आहे. टाइम झोन CTL सेट NTP ट्रू. ठीक आहे. सेट NTP याला टाइम लागतो ऍक्च्युअली थोडा. ठीक आहे. आला, येस येस आलं इथं करेक्ट. ओके. हे सिंक्रोनायझेशन होतं म्हणजे या कमांडने काय होणार तुमचं, हे सिंक्रोनायझेशनचं ऑप्शन येस होणार, तर नो आहे. तर अगर मला नो करायचं तर परत काय करणार मी, फॉल्स टाकावं लागेल ना तुमचं. फॉल्स राईट. टाइम डेट CTL पुढं NTP हायफन देऊन NTP. नाही नाही, टाइम डेट CTL नंतर सेट ना, हां सेट हायफन NTP फॉल्स. फॉल्स बरोबर आहे. टाइम लागतो याला. ठीक आहे. हे दाखवायला जरा टाइम घेतोय. ठीक आहे. कधी कधी 1-2 मिनटं पण घेऊ शकतात, 5 मिनटं पण घेऊ शकतात, 10 मिनटं पण घेऊ शकतात. ठीक आहे. याने कळलं तुम्हाला काय होतं बेसिकली. ठीक आहे. हे जरा टाइम घेणार. ठीक आहे. आता ही माझी NTP सर्व्हिस काय आहे, इनॅक्टिव्ह आहे राईट. अगर मला ऍक्टिव्ह करायसाठी काय करतो, कुठली सर्व्हिस आहे ती NTP साठी, कुठली सर्व्हिस आहे आता बघ सांगितले. ट्रू करावं लागतं ना. नाही नाही नाही, मी सिंक्रोनायझेशन साठी सांगितलं होतं ट्रू. काय सांगितलं होतं, टाइम डेट CTL सेट हां सेट हायफन NTP ट्रू. ट्रू राईट. ती काहीसाठी आहे, जर ऑन करायचं असेल सिंक्रोनायझेशन हां. करायचं असलं तर, बरोबर. सिंक्रोनायझेशन करायचं असलं तर. बट दोन गोष्टी वेगळ्या वेगळ्या आहेत, लक्षात घ्या. सिंक्रोनायझेशन इज डिफरंट अँड NTP सर्व्हिस इज डिफरंट. ठीक आहे. सिंक्रोनायझेशन बेसिकली काय, एक ऑप्शन आपल्या मोबाईलमध्ये पण असतं, आपण सिंक्रोनायझेशन ऑन करायचं का ऑफ करायचं. ठीक आहे. दॅट इज सिंक्रोनायझेशन. आणि हे NTP सर्व्हिस काय बेसिकली, की तुमचं जे पूर्ण टाइम मॅनेज करते बिकॉज ऑफ दिस सर्व्हिस, NTP सर्व्हिस राईट. अगदी सर्व्हिस मी स्टॉप केली, डिसेबल केली, तर ते टाइम ॲक्युरेटली टाइम सेट होणार नाही, या ती टाइमच सेट होणार नाही बेसिकली. ठीक आहे. एवढं कळलं. सिस्टीम CTL स्टेटस, कुठले सर्व्हिसचं नाव काय, NTP नाही, मागेशी मी तुम्हाला सांगितलं होतं क्रॉनिडी राईट. क्रॉनिडी काय दाखवते इथे, ऍक्टिव्हच्या पुढं इनऍक्टिव्ह डेड आहे ही सर्व्हिस. ठीक आहे. मला ही काय करायची आहे, ऍक्टिव्ह करायची आहे राईट. ऍक्टिव्ह करण्यासाठी मी काय करणार, कुठली सर्व्हिस आपण कशाने ऍक्टिव्ह करतो, कुठल्या कमांडनं, हां क्रॉनिडी तर सर्व्हिसचं नाव आहे ना. सॉरी सिस्टीम CTL. येस, सिस्टीम CTL रिस्टार्ट सिस्टीम CTL. आताच बघितले आपण कमांड, सिस्टीम CTL रिस्टार्ट CHRONY क्रॉनिडी पुढे टाकायचं. ठीक आहे. रिस्टार्ट केली, परत मला स्टेटस बघायचा आहे. ठीक आहे. स्टेटस बघून घ्यायचा. कधी पण कुठली पण तुम्ही सर्व्हिस रिस्टार्ट मारता, त्यानंतर तिचा स्टेटस 100% एकदा चेक करायचा. ठीक आहे. कधी कधी स्टार्ट होत नाही, तर कधी पण स्टार्ट करून घ्यायचा. ठीक आहे. इनेबल करून टाकतो मी आधी, इनेबल. ठीक आहे. हे करायची गरज नाही तुम्हाला, मी केलं आहे माझ्या सिस्टममध्ये. तर हे झालं
सर्व्हिस कुठली आहे? टाइम एन टी पी सर्व्हिस. एन टी पी सर्व्हिसचं नाव काय? क्रोनिडी ना. क्रॉनिडी. एन टी पी सर्व्हिस म्हणतोय मी. एन टी पीचं सिंक्रोनायझेशन नाही विचारलं ना मी काय म्हणतोय? एन टी पी सर्व्हिस विचारले राईट. एन टी पी सर्व्हिस कुठली आहे? क्रोनिडी. क्रॉनिडी. अगर मला सिंक्रोनायझेशन करायचं आहे तर त्यासाठी सर्व्हिस कुठली आहे? ट्रू टाकावं लागतं. ते सर्व्हिस नाही आहे, ती कमांड आहे. क्रॉनिडीज. हां क्रोनिडी. सगळं टाइम कोण बघतं? क्रॉनिडीज बघते ना. हो. पूर्ण सिस्टीमवर टाइम कोण बघतं? क्रॉनिडी सर्व्हिस बघते. राईट. ठीक आहे. स्टेटस. ठीक आहे, एवढं कळलं. काय केलं आपण? एक सिंक्रोनायझेशन साठी काय कुठली कमांड यूज करतो? टाइम डेट CTL सेट हायफन NT काय होतं? NTP ट्रू. NTP ट्रू. आणि मला अगर सिंक्रोनायझेशन बंद करायचं आहे तर सगळं काही टेस्ट टाकायचं, एंडिंगला फॉल्स टाकायचं. फॉल्स टाकायचं. राईट. करेक्ट आहे. सेट NTP. ठीक आहे, होईल ते स्टॉप होऊन जाईल. ठीक आहे, कळलंय? कोणाला काय डाऊट आहे याच्यात? आदित्य, साक्षी, मुस्कान, ओके, वैष्णवी. नो सर. ओके, चालेल. ठीक आहे, एवढं कळलं. आपण काय काय बघितलं काल? आपण लॉग्स बघितलं, बेसिकली कसे असतात त्याच्या कमांड्स बघितल्या. ठीक आहे. त्यानंतर हे मेन जे फाईल्स आहेत लॉग फाईल्स त्या बघितल्या. ठीक आहे. त्यानंतर टाइम डेट CTL बघितलं आपण. करेक्ट. NTP या मी ही सर्व्हिस बघितली. सॉरी, हे सगळं बघितलं. NTP साठी कुठली सर्व्हिस यूज करतो आपण? NTP साठी हां, क्रोनिडी. क्रॉनिडी सर्व्हिस यूज करतो. टाइम सेट करण्यासाठी कुठली सर्व्हिस असती? टाइम सेट तीच असते क्रोनिडी. क्रॉनिडी सर्व्हिस. राईट. तर याचं कन्फ्यूज होऊ नका. टाइमसाठी एकच सर्व्हिस आहे, टाइम सेट करण्यासाठी क्रॉनिडी. आता क्रॉनिडी आणि एक सर्व्हिस आहे क्रॉन. ठीक आहे, क्रॉन डी नावाची सर्व्हिस आहे. हे दोन कन्फ्यूज होऊ नका. ही क्रॉनी डी नावाची सर्व्हिस आहे आपली. ठीक आहे, ही कशासाठी होती? डी पुढे CHRONY, क्रॉनी डी टाइमसाठी. आणि क्रॉन सर्व्हिस कशासाठी? ऑटोमेट, टास्क ऑटोमेट करायसाठी. ठीक आहे, ते आपण बघू. पॅकेजचं नाव काय असतं आता? क्रॉन टॅब काय असतं बेसिकली बघू. क्रॉन टॅब. राईट, मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं क्रॉन टॅब म्हणजे काय. क्रॉन टाइम मीन्स मला कुठलाही टास्क ऑटोमेट करायचा आहे. करेक्ट. अगर तुमचा टाइम बरोबर सेट असल्यास तेव्हाच मी ऑटोमेट करणार ना. मी अलाराम सेट केला 5 वाजता सकाळी, पण तुमचा टाइमच बरोबर नाही आहे. बरोबर आहे, 2 तास आधीचा टाइम आहे, तर तुम्ही 2 तास आधी उठणार या 2 तास नंतरचं उठणार. त्यासाठी टाइम इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे आपल्याला क्रॉन टॅब आपल्याला बघावं लागतं. क्रॉन टॅब कशासाठी इम्पॉर्टंट. राईट. क्रॉन टॅब कशासाठी इम्पॉर्टंट आहे? हे सगळ्या कंपनीमध्ये क्रॉन टॅब यूज करतात. हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. तर क्रॉन टॅब जे आहे, कुठलाही टास्क मला ऑटोमॅटिकली परफॉर्म करायचा आहे. ठीक आहे. अलाराम सेट केला, अलाराम सेट केल्यानंतर तुम्हाला सारखं सारखं बघावं लागतं का किती वाजता सेट झाला? एकदा सेट केलं संपलं काम. ऑटोमॅटिकली तो 5 वाजता तुम्हाला उठवणार. राईट. तर अलारामचं काय काम आहे बेसिकली? अलारामचं काम काय? तुमच्या जे मोबाईलमध्ये अलाराम आहे त्याचं काम काय? कशासाठी यूज करतोय आपण? सेट केला तर मग त्या टाइमला तो वाजतो मला, नाही का? उठतो आपण मग त्या टाइमला. बरोबर, एक ते एक काम आहे. हो बरोबर. अजून काय काम असू शकतं? अजून कामं असतात ना ते. तेवढं एकच काम नाही आहे ना की तुम्हाला उठवणं. रिमाइंडर देणे पण काम आहे त्याचं. हो, रिमाइंडर.
नोटिफाय करता, राईट? नोटिफाय पण करतं ते, राईट? तुम्ही रिमाइंडर पण लावून तर बेसिकली ते पण अलारामच आहे, हो. करेक्ट? तर क्रॉन टॅप काय आहे? एक अलारामच टाईप आहे, या एक ऑटोमॅटिक टास्क परफॉर्म करणारा, करेक्ट? राईट? बरोबर आहे. मॅमने आम्हाला काय दिलं, एक टायमिंग दिला आहे ऑफिसचा, सकाळी 11 ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत, ठीक आहे? 9 वाजेपर्यंत. तर ऑटोमॅटिकली आम्ही इथे येतो. मॅम आम्हाला रोज सांगते का? नाही सांगते, राईट? ते काय क्रॉन टॅपच झालं बेसिकली. एक टास्क या एक जॉब परफॉर्म करायला ऑटोमॅटिकली परफॉर्म होणार, फक्त आपल्याला एकदा सेट करायचं, करेक्ट? मी एकदा सेट केला क्रॉन टॅप, तर मला 10 वेळा जाऊन बघायची गरज नाहीये, ते ऑटोमॅटिकली बॅकएंड मध्ये सेट होणार, कंटिन्यू चालत राहणार, ठीक आहे? तर ते सारखं सारखं मला बघायची गरज नाही, ठीक आहे? एवढं कळलं? crontab is a command line tool in Linux used to schedule task, right? मीनिंग पण याचं काय म्हणते, crontabचं मीनिंग काय? कमांड लाईन टूल आहे, राईट? दिस इज कमांड लाईन इंटरफेस. इथं आपण टेक्स्ट या आपण काय टाकतो, इथं कमांड्स एक्झिक्यूट करतो बेसिकली, दॅट इज कमांड लाईन टूल, राईट? लिनक्स यूज टू शेड्यूल टास्क शेड्यूल करायसाठी यूज करतो, राईट? कुठलाही टास्क परफॉर्म करायचा ना, अलारामचं काय यूज आहे, कुठला ती टास्क शेड्यूल करायचंय, म्हणजे तुम्हाला सकाळी 5 वाजता उठायचंय, कशासाठी? जॉगिंगला जायचं असेल, राईट? कॉलेजला जायचं असेल, एक्झाम आलेत, तुम्हाला अलाराम कशासाठी सेट केलाय तुम्ही? लवकर उठायचंय म्हणून, राईट? काय काय कॉलेजमध्ये आत्ता जे तुम्ही जाता कॉलेजमध्ये, तुम्ही रात्री 2-2 वाजता झोपता, सकाळी लवकर उठावं लागतं, अलाराम लावावंच लागतं तुम्हाला, राईट? तर तुम्ही काय करता बेसिकली, शेड्यूल करता एक टास्क, मला उठायचा टास्क आहे बेसिकली, बरोबर? तर याच्यामध्ये पण आपण बघणार आहे काय असतं ते, कॉल्ड क्रॉन जॉब. जे आपण सेट करतो जॉब, त्याला काय म्हणतो? क्रॉन जॉब. क्रॉन टॅब काय? पूर्ण टॉपिकचं नाव आहे. क्रॉन जॉब काय? जेव्हा आपण जॉब शेड्यूल करतो, अलाराम लावतो, त्याला काय म्हणतो? क्रॉन जॉब, ठीक आहे? टू रन ऑटोमॅटिकली ॲट स्पेसिफिक टाइम अँड डेट, ओके? तुम्ही पण एक स्पेसिफिक टाइम अँड डेट मध्ये करता ना तुम्ही, बरोबर आहे? कुठल्या तरी अलाराम लावता, एक स्पेसिफिक टाइमला लावता, करेक्ट? तर स्पेसिफिक टाइम अँड डेट साठी करतो. आता फील्ड कशा असतात ते आपल्याला बघायचे आहेत, मेन फील्ड्स, ठीक आहे? 1, 2, 3, 4, 5 फील्ड असतात, लक्षात घ्या, ठीक आहे? क्रॉन टॅब मध्ये किती फील्ड असतात? 5 फील्ड असतात, ठीक आहे? 5 फील्ड असतात, ठीक आहे? लक्षात कसं घ्यायचं? मेमरी टिक काय? माय हॅपी डॉग लव्स वॉकिंग, ठीक आहे? माय हॅपी डॉग लव्स वॉकिंग, राईट? माय हॅपी डॉग्स लव्स वॉकिंग हे मेमरी ट्रिक आहे. याचा मीनिंग काय? एम फॉर मिनिट, एच फॉर आर, डे, डॉग फॉर डे, लव फॉर मंथ, ओके? डब्ल्यू फॉर वॉकिंग, ठीक आहे? माय हॅपी डॉग, ओके, लव वॉकिंग, ओके 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 ओके, ठीक आहे? मंथ, 1 मंथ, ठीक आहे? लवचा मीनिंग इथं समजा मंथ आहे, ठीक आहे? ही मेमरी करायची ट्रिक आहे, म्हणजे तुम्हाला फक्त कळलं पाहिजे. पहिला कॉलम तुम्हाला विचारतात एक कॉलम्स, ठीक आहे? माय हॅपी डॉग लव्स वॉकिंग, लवच्या जागी मंथ टाकायचं, एम फॉर मिनिट, एच फॉर आवर्स, डॉग फॉर डे, लव फॉर मंथ, वॉकिंग फॉर वीकेंड, ठीक आहे? वीकडे, सॉरी. तर हे पहिलं स्टार कशासाठी असतं? मिनिट. जे पहिलं तुम्ही टाकणार कॉलम, दॅट इज मिनिट. सेकंड कॉलम आर. कन्फ्यूज व्हायचं नाही, कधी विचारतात तुम्हाला कन्फ्यूज करण्यासाठी. सेकंड स्टार इज फॉर मिनिट, आर आहे, राईट? फर्स्ट कॉलम इज फॉर मिनिट, सेकंड इज फॉर आर, थर्ड इज फॉर डे, फोर्थ इज फॉर मंथ, फिफ्थ इज फॉर वीकडेज. म्हणजे वीकडेज काय? मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे, संडे, राईट? दॅट इज डेज ऑफ वीक म्हणतो त्याला आपण बेसिकली, ठीक आहे?
तर पहिलं आहे 0 to 59 मिनिट्स असू शकतात, 16 असतात बरं का, 0 to 59 टाकतो आपण कधीही. हो. ठीक आहे. आर्स 0 to 23. 23. अगर मला 24 आवर लिहायचं, कसं लिहिणार मी 24 आवर्स? 23:59. 15. हो. करेक्ट. 23:59 लिहिणार. हम्म. म्हणजे काय होणार? 24 आवर्स. 24 hours. करेक्ट. डे ऑफ मंथ 1 ते पासून 31 डेज. हम्म. बेसिकली काय, थर्ड कॉलम काय, डॉगचं मिनिंग डेज. 1 पासून ते 31 असू शकतं. हम्म. राईट. हे जे आहे ऑटोमॅटिक येणार, जेव्हा 30 असणार 30 घेणार, 31 असलं 31 घेणार. कारण की टाइम सिंक्रोनाइज केलं ना आपण, टाइम डेट सेट केलं ना. हो. करेक्ट. तर ऑटोमॅटिक येणार. मंथ 1 ते 12 मंथ असतात. हो. दिस इज मंथ. आणि हे काय आहे, वीक तुमचे बेसिकली. हो. 0 to 7. मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे, संडे, मंडे, ट्यूजडे, वेनसडे, हो. जे पण आहे. ठीक आहे. तर 0 to 7. 0 इज फॉर संडे, 1 इज फॉर मंडे, ट्यूजडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे. किती झाले? 7 झाले. हम्म. बरोबर आहे. 6 यायला पाहिजे सर मग तसे, कारण की 0ला तुम्ही संडे घेताल ना, संडे मंडे. सॉरी 0 1 2 0 और 7. 0 और 7 इज संडे. अच्छा. ओके. हां हां. ठीक आहे. 0 और 7 संडे. इज संडे. 0 असलं 7 असलं तर सेमच आहे बेसिकली. राईट. दॅट इज संडे बेसिकली. राईट. देन मंडेला 1 येणार, ट्यूजडेला 2 येणार, 2. वेनसडेला 3 येणार, येणार. थर्सडेला 4 4 येणार, फ्रायडेला 6 येणार. सॅटर्डेला 1 फॉर मंडे, मंडे ट्यूजडे, 2. वेनसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे. 6. सॅटर्डेला 6 येत आहे. आणि संडेला संडेला 0. 7 या 0. करेक्ट. ठीक आहे. तर हे इंटरव्ह्यूमध्ये विचारतात, व्हॉट इज क्रॉन टॅब. सो तुम्ही काय सांगू शकता? इट इज अ कमांड लाईन टूल दॅट ऑटोमेट टास्क, शेड्यूल टास्क, ऑटोमेट टास्क. कुठलाही टास्क मला ऑटोमेट करायचा आहे, त्यासाठी आपण क्रॉन टॅब यूज करतो. हो. ठीक आहे. तर त्याच्या फील्ड विचारतात. ठीक आहे. पहिलं स्टार कशासाठी असतं? मिनिट. मिनिट. सेकंड स्टार आर. आवर्स. थर्ड स्टार डे. डे. फोर्थ स्टार वीक डे. नाही. हां, मंथ. मंथ. फिफ्थ स्टार वीक डे. वीक डेज. राईट. ठीक आहे. एवढं कळलं? कुणाला डाऊट आहे कोणाला याच्यात? का की हेच आपण पुढं परफॉर्म करणार आहे आता. कुणाला डाऊट असलं तर आताच विचारून घ्या. ठीक आहे. तुमची सायलेन्स म्हणजे मी कन्सिडर करतो तुम्हाला कळलं आहे. ठीक आहे. हे झालं तुमचं शेड्यूल क्रॉन टॅब. हे तुमचं झालं. तुम्हाला फील्ड कळल्या आधी. करेक्ट. मेमरी ट्रिक, माय हॅपी डॉग लव्स वॉकिंग, हे पार्ट करायसाठी आहे तुम्हाला. बेसिकली तुम्हाला पार्ट झालं पाहिजे. तुम्हाला विचारलं इंटरव्ह्यूमध्ये, पहिला कॉलम, सेकंड कॉलम, थर्ड कॉलम, फोर्थ कॉलम, फिफ्थ स्टार काय असतं. ठीक आहे. हे जॉब रन करायसाठी पण एक काहीतरी सर्व्हिस असेल. राईट. अगर ती सर्व्हिस बंद झाली तर जॉब शेड्यूल होणार का? नाही. बरोबर. जसे की आपल्या टाईमसाठी एक सर्व्हिस आहे, तसेच आपल्या याच्यासाठी पण एक सर्व्हिस असणार. करेक्ट. बरोबर आहे. या तुम्ही खूप साऱ्या सिस्टीममध्ये बाय डिफॉल्ट असतात ना सर्व्हिस. कुठल्या कुठल्या सर्व्हिस असतात? कॅलेंडर इज ऑल्सो वन सर्व्हिस. बरोबर आहे. त्यानंतर ड्राईव्ह इज नॉट, हां ड्राईव्ह पण म्हणू शकतो बेसिकली. ड्राईव्ह या गुगल, पूर्ण गुगलच. राईट. तर हे जे क्रॉन टॅबसाठी एक सर्व्हिस आहे त्याला क्रॉन डी म्हणतो. क्रॉनी डी कशासाठी आहे? टाइमसाठी. क्रॉन कशासाठी आहे? क्रॉन डी जॉब्स. क्रॉन जॉब्ससाठी. ठीक. लक्षात घ्या, क्रॉन जॉब्स. ठीक आहे. तर पॅकेजचं नाव क्रॉनी ई असतं. ठीक आहे. टू इन्स्टॉल क्रॉन पॅकेजेस. ठीक आहे. याला क्रॉन टॅब म्हणतो ना आपण. या क्रॉन काय म्हणतो? क्रॉन टॅब म्हणतो. राईट. तर याचं काय? टू इन्स्टॉल क्रॉन पॅकेजेस. पॅकेजचं नाव आणि सर्व्हिसचं नाव कधी सेम पण असू शकतं, डिफरन्स पण असू शकतं. लक्षात घ्या, सर्व्हिसचं नाव आणि पॅकेजचं नाव सेम पण असू शकतं आणि डिफरंट पण असू शकतं. ठीक आहे. ते डिपेंड आहे सगळ्या सर्व्हिसवर. ठीक आहे. पहिली गोष्ट तुम्हाला ही कळली. सेकंड गोष्ट काय, हे जे हॅश लावलंय म्हणजे याचं मिनिंग आहे या कमांडचा.
सिस्टीम CTL स्टार्ट क्रॉन डी, ठीक आहे. पॅकेज इन्स्टॉल केल्यानंतर स्टार्ट करा, इनेबल करा. हे अगर कोणी विचारलं प्लीज इन्स्टॉल क्रॉनी डी या क्रॉन डी सर्विस या क्रॉन टॅब, कोणी म्हणलं मॅनेजरली क्रॉन टॅब इंस्टॉल करो, एक नया सर्वर आया है, तुम्ही काय करणार, पहिलं हे क्रॉनी ई नावाचं पॅकेज इन्स्टॉल करणार, ठीक आहे. -y कशासाठी यूज करतो आपण, येस साठी असतं की ते इन्स्टॉल करा. इन्स्टॉल डिपेंडेंट पॅकेजेस जे आहे ते पण इन्स्टॉल करा बेसिकली, राईट. सिस्टीम CTL स्टार्ट क्रॉन डी, ठीक आहे. जेव्हा पॅकेज इन्स्टॉल मारणार तेव्हाच मी सर्व्हिस इन्स्टॉल मारू शकतो, बरोबर. सिस्टीम CTL इनेबल क्रॉन डी, इनेबल करण्यासाठी, ठीक आहे. कुठला पण टास्क तुम्ही रूटनं परफॉर्म करा, ठीक आहे. रूट युजरनं परफॉर्म करायचं, ठीक आहे. पहिलं मी काय करणार, पॅकेज इन्स्टॉल म्हणा, यम इन्स्टॉल काय क्रॉन पॅकेज नाव काय, क्रॉन IE आहे, क्रॉन IE पॅकेजचं नाव आहे, ठीक आहे. तर हे काय म्हणतंय, ऑलरेडी इन्स्टॉल्ड आहे माझ्या सिस्टीम मध्ये, बरोबर. त्यामुळे आम्हाला असं दाखवत आहे, ठीक आहे. त्यानंतर पॅकेज इन्स्टॉल केल्यानंतर मी काय करणार, सर्विस सिस्टीम CTL स्टार्ट CH क्रॉन डी नावाची सर्विस, क्रॉन डी, राईट. स्टार्ट झाली. त्यानंतर मी काय करणार, इनेबल करणार, राईट. त्यानंतर काय करणार, स्टेटस, ठीक आहे. हे दिसलं स्टेटस ऍक्टिव्ह आहे. ऍक्टिव्ह हे तुम्हाला दिसतं पूर्ण ग्रीन मध्ये दिसतंय, राईट. ओके, एवढं कळलं. अनेबल म्हणजे सर काय, इनेबल म्हणजे कुठली गोष्ट इनेबल करतो बेसिकली, की बॅकएंड मध्ये पण जेव्हा मी PC माझा बंद करणार तेव्हा पण ती सर्व्हिस चालू राहिली पाहिजे. इनेबलचं मिनिंग हे असतं बेसिकली. जर मी PC आता मी पॉवर ऑफ केला इथनं, तर माझी बॅकएंड मध्ये सर्व्हिस चालू राहिली पाहिजे, त्यासाठी आपण इनेबल करतो बेसिकली, ठीक आहे. हे झाले पॅकेजेस. आता मुद्द्यावर येऊ, ठीक आहे. कमांड्स आहेत वेगळ्या, ठीक आहे. crontab -l अ लिस्ट ऑफ जॉब्स फॉर करंट युजर. आपण क्रॉन जॉब कुठल्या तरी पर्टिक्युलर युजरवर सेट करतो, लक्षात घ्या कधी पण, आणि मॅक्सिमम टाइम ते रूट युजरच असतो, ठीक आहे. crontab -r टू रिमूव्ह ऑल जॉब्स ऑफ द करंट युजर. सांगतो मी कसं असतं ते, ठीक आहे. crontab -e टू एडिट जॉब्स फॉर द युजर. crontab फाइल रिमूव्ह ऑल जॉब्स, रिप्लेस विथ जॉब, रीड अँड दिस. पहिल्यांदा 1 by 1 बघू. crontab -l नो crontab फॉर रूट, म्हणजे मी crontab अजून सेटच नाही केलाय. अगर मी crontab सेट केल्यानंतर मी कमांड मारणार तर मला काय दिसणार, मला हे तिथं सेट दिसलंय, 1 crontab इज सेट असं दिसणार, ठीक आहे. crontab मला सेट करायसाठी कुठली कमांड आहे, crontab -e फॉर एडिट, ठीक आहे. crontab -e केलंस, -e म्हणजे काय आहे, एडिट. -e इज crontab काय आहे, ऑप्शन crontab काय आहे, मेन कमांड आहे, त्याच्या पुढचं ऑप्शन, राईट. आपण एक सोबत लिहितो का, नाही, काय देतो मध्ये, स्पेस देतो आपण, स्पेस देतो, राईट. crontab स्पेस -e फॉर एडिट. ही ऑटोमॅटिकली एक फाईल जनरेट झाली. इथे दिसतंय तुम्हाला /tmp crontab this, राईट. ही ऑलरेडी एक फाईल जनरेट झाली. आता इथं तुम्ही काही टाकू शकता. पहिले कॉलम कुठलं आहे माझं, स्टार एक आहे, पहिलं स्टार, आई दाबायचं, पहिलं स्टार आहे. सेकंड कशासाठी असतं, पहिलं स्टार मिनिट्स, सेकंड स्टार आर, थर्ड स्टार डे, फोर्थ स्टार, मंथ, फिफ्थ स्टार वीकडे, वीकडे, राईट.
यानंतर मी काही पण टाकू शकतो. इथं काय टाकणार मी, इको कमांड यूज करतो आपण कशासाठी, इको इन्सर्ट करण्यासाठी. इन्सर्ट करण्यासाठी. करेक्ट. गुड मुस्कान, गुड. ठीक आहे, हॅलो वर्ल्ड करतो मी. ठीक आहे, हे काय घेणे काय होणार माझं, प्रिंट होणार या इन्सर्ट होणार. राईट. जर मी आता सेव्ह करतो, समजा हे सोडून टाक, इको हॅलो वर्ल्ड करतो मी, काय होतं आहे ना, आणि काय होतंय मला, म्हणजे मी काय केलं, इको कमांडने काय होतंय, आउटपुट माझा आलाय जो ब्रॅकेटमध्ये टाकलाय मी बेसिकली, हा तोच येतो प्रिंट होऊन. तोच येतो प्रिंट होऊन. आता क्रॉनटॅप हायफन ई करतो मी, याच्यामध्ये काय टाकले मी तेच टाकले ना. हो पण हे जे आउटपुट आहे मला काय करायचं आहे, दुसऱ्या फाईलमध्ये टाकतो. राईट, दुसऱ्या फाईलमध्ये टाकतो. त्यासाठी काय करणार मी, अपेंड कमांड यूज करतो. दिस इज कॉल्ड अपेंड. अगर मी एक हे टाकलं ग्रेटर देन साईन या स्मॉलर देन साईन, त्याला काय म्हणतात, हे टाकलं तर यानं काय होणार, जे ऑलरेडी कंटेंट आहे माझा तो रब होणार. करेक्ट. अगर मी दोनदा असं टाकलं, जे ऑलरेडी कंटेंट आहे ते पण प्रेझेंट राहणार, आणि हे जे हॅलो वर्ल्ड पण त्या फाईलमध्ये ॲड होणार. बरोबर, हेच मिनिंग आहे ना. हो ओके. ठीक आहे. तर इथं आपण काय करतो बेसिकली, काही त्याला आपण इन्स्ट्रक्शन देऊ शकतो. बेसिकली कुठलेही इन्स्ट्रक्शन देऊ शकतो. कुठलं इन्स्ट्रक्शन परफॉर्म करायचं आहे स्पेसिफिक टायमिंगसाठी, तर आपण काय करणार, स्टारच्या जागी आपण दुसरे ऑप्शन पण देऊ शकतो. आपण बघू कसं करायचं. पण पुढं आपण इको वर्ल्ड आणि इथं काही पण टाकू शकतो. आपण बघू कसं कसं करायचं, एक एक स्टेप बाय स्टेप बघायचे. ठीक आहे. 2 कमांड कळल्या, हे आणि हे आता सध्यापुरतं, हे कमांड आता सध्यापुरतं राहू द्या. आपल्याला आधी सेट करायचे आहेत क्रॉन टॅब. ठीक आहे. एव्हरी मिनिट कसं सेट करतो आपण, एव्हरी मिनिट. ठीक आहे. मीन्स काय, 1 मिनिटानंतर परत रन झाला पाहिजे, 1 मिनिटानंतर परत रन झालं पाहिजे, 1 मिनिटानंतर परत रन झालं पाहिजे, 1 मिनिटानंतर परत रन झालं पाहिजे. ठीक आहे. त्यासाठी काय टाकतो, */1 1 2 3 4. हे स्टार असेच राहणार स्टार्टिंगचे. ठीक आहे. मागचे फक्त स्लॅश येणार पुढं, लक्षात घ्या इथं. ठीक आहे. हे काय केलं मी, अपेंड केलं ना. हो आणि एक फाईल मी काय करतो, कॉपी करतो, /root/test. इथं तुम्हाला पूर्णच पाथ द्यावा लागतो, लक्षात घ्या. क्रॉन टॅब मध्ये आपण वेगळं पण देऊ शकतो ना. फाईलचं नाव काही देऊ शकतो, काही देऊ शकतो. कुठं रूट आणि टेस्ट वन लिहिले ना, त्याच्या जागेवर काही लिहू शकतो ना. काही लिहू शकतो, पण पूर्ण पाथ पाहिजे. हां पाथ पूर्ण पाहिजे. म्हणजे तू कशामध्ये बनवतोय, /root मध्ये बनवतोय, त्यामुळे मी सगळा पाथ दिला. ठीक आहे. मी फक्त टेस्ट नाही टाकू शकत असं. राईट. मी असं टेस्ट नाही टाकू शकत. अगर मला टाकायचं आहे तर मी असं टेस्ट नाही टाकू शकत, फक्त एवढंच. मला पूर्ण पाथ द्यावं लागेल. मी स्लॅशच्या आत बनवतोय ती टेस्ट. ठीक आहे, फाईल, या मी /root/testच्या, मी /root/test का टाकलं, कारण की मी रूट युजरवर लॉग इन आहे. तर रूट युजरवर जाऊन तुम्ही लॉग इन होता, बाय डिफॉल्ट ते स्वतःच्या घरामध्ये असतो ना. /root इज अ होम डायरेक्टरी ऑफ रूट युजर. तर बाय डिफॉल्ट तो स्वतःच्या घरामध्ये असतो रूट युजर. त्यामुळे मी काय केलं, /root/test टाकलं. कधी पण इथं ॲब्सोल्यूट पाथ द्यावा लागतो, रिलेटिव्ह पाथ नाही. ठीक आहे. ॲब्सोल्यूट पाथ म्हणजे काय, पूर्ण पाथ. सॉरी, सगळा पाथ. सगळा पाथ, पूर्ण पाथ. ठीक आहे. ॲब्सोल्यूट पाथ म्हणजे सगळा पाथ या पूर्ण पाथ म्हणतो आपण. मी आता काय करतो, एव्हरी मिनिट रन करायचे मी काय करणार, हे माझे 5च्या 5 स्टार तसेच ठेवणार. पहिलं स्टार कुठलं आहे माझं, मिनिटसाठी आहे ना. मी इथं स्लॅश करणार आणि 1 टाकणार. एव्हरी मिनिट रन करतोय मी सध्या. आणि बाकीचे ऑप्शन मी तसेच सेम ठेवणार, ****. ठीक आहे. तर दिस इज फॉर एव्हरी मिनिट रन करायसाठी, लक्षात घ्या. त्यानंतर फाईल कशी सेव्ह करतो आपण, कुठली, WQ:\W. येस, करेक्ट.
ओके हा. ठीक आहे. क्रॉन टॅब, गुड गाईज. क्रॉन टॅब इन्स्टॉलेशन न्यू क्रॉन टॅब दिसलं. आता मी आता क्रॉन टॅब -L मारल तर मला इथं एक ऑलरेडी क्रॉन टॅब जे कंटेंट मी टाकलं आहे ते ऑलरेडी इथं दिसलं इथं क्रॉन टॅब -L नं. म्हणजे बेसिकली येणं काय होतंय, लिस्ट करतोय. क्रॉन टॅब -लिस्ट हे कशासाठी यूज करतो, पर्टिक्युलर युजरसाठी. ठीक आहे. ही मी रूट युजरवर सेट केली ना, रूट युजरवर, त्यामुळे मला काय आली, रूट युजरवर ही फाईलचं म्हणजे रूट युजर सेट केली, त्यामुळे मी /root/टेस्ट टाकली बेसिकली. ठीक आहे. तर हे काय एव्हरी मिनिटसाठी */1 **** हे बाकीचे स्टार मी तसेच ठेवणार. ठीक आहे, कळलंय. एव्हरी मिनिट आता ही फाईल रन झाली पाहिजे. म्हणजे काय की इको हॅलो वर्ल्ड जे आहे हे या फाईलमध्ये आउटपुट गेलं पाहिजे एव्हरी मिनिट. इको वर्ल्ड जे आहे या इकोनं काय होतं, हे हॅलो वर्ल्ड जे आहे हे आउटपुट यामध्ये गेलं पाहिजे, या टेस्ट फाईलमध्ये कंटिन्यू एव्हरी मिनिट गेलं पाहिजे. जातंय का बघायचं आपल्याला. मी काय करणार, कॅट टेस्ट करणार. गेलं, दोनदा गेलं, आता तीनदा बंद जाईल लगेच. 3 मिनिटं झाले. ठीक आहे, सॉरी एक मिनिट. एव्हरी मिनिट आहे ना हे बेसिकली. एव्हरी मिनिट नंतर अजून एक हॅलो वर्ल्ड त्यात जाणार, त्या फाईलमध्ये एंटर होणार. तर हे काय केलं आपण, ऑटोमॅटिक जॉब परफॉर्म केला एव्हरी मिनिट. क्रॉन जॉब बरं एव्हरी मिनिटसाठी केला. लक्षात घ्या, मी */ केलं. स्लॅशचं म्हणजे काय, एव्हरी मिनिट करायचंय मला. ठीक आहे. आलं, तीनदा आलं. आता 4थ्या मिनिटाला परत डबल जाणार. कळलं हे, एवढं कळलं. हे आपण बघितलं एव्हरी मिनिटसाठी. ठीक आहे. आता हे दोन मी दिलेत एव्हरी 5 मिनिटसाठी, एव्हरी 5 मिनिट्स अँड एव्हरी 15 मिनिट्स. हे तुम्हाला प्रॅक्टिस करायचे. ठीक आहे. आपण आता फक्त एव्हरी मिनिट अँड एव्हरी आवर बघणार आहे. ठीक आहे. बाकीचे आपण जे आहेत उद्या स्टार्टिंग ऑफ द शिफ्ट बघू. ठीक आहे. तुम्हाला आता प्रॅक्टिस करायची, टाइम आहे आपल्याकडे. ठीक आहे. एव्हरी आवरसाठी काय करणार, ते मिनिटचं कॉलम आहे माझं, काय टाकणार इथं 0 टाकणार. ठीक आहे. अँड एव्हरी आवर ॲट 0 मिनिट. 0 का टाकलं मी स्टार केलं असतं तर परत एव्हरी मिनिट पण रन झालं असतं. एव्हरी मिनिटसाठी पण मी अगर एव्हरी मिनिट करायचंय मला तर मी असं पण लिहू शकतो, 2 प्रकारचं लिहू शकतो. इथं /1 ना टाकता फक्त स्लॅश पण टाकू शकतो. सॉरी, स्लॅश नाही, फक्त असं पण लिहू शकतो. अगर मी फक्त स्टार केलं, दॅट मीन्स की एव्हरी मिनिट रन होणार माझं क्रॉन टॅब. या मी हॅलो वर्ल्ड डे एव्हरी मिनिट test1 फाईलमध्ये ते आउटपुट सेव्ह होणार. असं पण लिहू शकतो या असं पण लिहू शकतो एव्हरी मिनिटसाठी. ठीक आहे. असं पण लिहिणार या असं पण लिहू शकतो, दोन्ही प्रकारनं लिहू शकतो. कळलं. मी असं लिहून बघतो आता, असं ठेवतो. बरोबर, ठीक. असं झालं. तर इथं काय केलं मी, 0 का लिहिलं, का की ते स्टार टाकलं तर काय होणार, एव्हरी मिनिट पण रन होणार. बरोबर, त्यामुळे मी 0 टाकलं. ठीक आहे. एव्हरी आवर ॲट 0 मिनिट. ठीक आहे. एव्हरी आवर ॲट एव्हरी 3 hours ॲट, सॉरी आपण हे बघत होतो ना, एव्हरी मिनिटचं झालं. एव्हरी मिनिटचं कसं लिहू शकतो मी सांगितलं तुम्हाला. राईट, हे झालं तुमचं. सेकंड गोष्ट, एव्हरी आवर बघायची आपल्याला. मी एव्हरी आवर साठी काय करणार, पहिले याला 0 ठेवायचं ना आणि आरचं चेंज करायचं. येस. तर आपण हे इथं काय करतो, आपण 0 टाकणार. म्हणजे एव्हरी 0 मिनिट्स होणार नाही, म्हणजे एव्हरी मिनिट्स रन नाही होणार ते. राईट, एव्हरी मिनिट. तर स्टार इथं असंच ठेवायचं, /एव्हरी 1 hour. एव्हरी 1 hour म्हणजे आता किती वाजलेत, 6 वाजलेत. 7 वाजता अजून एकदा परत तो हॅलो वर्ल्ड त्यात प्रिंट करणार. परत 1-1 तासांनी ऍड करत राहणार त्या फाईलमध्ये. राईट. तर स्लॅश आपण जे वापरतो एव्हरी आवर या एव्हरी मिनिटसाठी वापरतो. ठीक आहे. //
मला अगर मिनिटसाठी करायचं आहे तर मी इथं */1 करणार आणि बाकीचे कॉलम *** ठेवणार, राईट. जर मला एव्हरी आर करायचं आहे तर इथं मी 0 लिहिणार, करेक्ट. 0 का लिहिणार? का की अगर मी इथं पण स्टार केलं तर ते एव्हरी मिनिट पण रन होणार आणि एव्हरी आर पण रन होणार. कळलं? अगर इथं मी स्टार केलं तर काय होणार कपिल? मिनिटचं सुद्धा चेंज होत जाईल. एव्हरी मिनिट पण रन होणार ना, हो, हो. राईट. त्यामुळे मी इथं 0 टाकलं, राईट. करेक्ट. तुम्हाला मी दोन प्रकारचं लिहायला सांगितलं, राईट. ***** अगर मी पूर्ण स्टार टाकलं तर एव्हरी मिनिट पण रन होतं. अगर मी */1 टाकलं त्याचा मिनिमम सेमच आहे. बट मला अगर 5 मिनिटाचं टाकायचं आहे तर मला काय टाकावं लागेल? */5 टाकावं लागेल ना, हो, करेक्ट. पण अगर मला 1 मिनिटाचं टाकायचं आहे तर मी 2 प्रकारे लिहू शकतो. हो. कसे? एक तर म्हणजे असं हां. आणि दुसरं म्हणजे ते नाही का झिरो आलं, झिरोच्या नाही. एव्हरी मिनिट करायचं आहे मला. एक तर हे झालं एव्हरी मिनिटसाठी, राईट. आणि दुसरा कसा प्रकार लिहू शकतो एव्हरी मिनिटसाठी? दुसरं परत एकदा सर ते सांगा ना दुसरा वगैरे. *******. पाचही ऑप्शन स्टार ठेवायचे, हो. राईट. त्यासमोर इको टाकायचं, जे पूर्ण वरची कमांड आहे सेम तशी टाकायची. हम्म. याचा मिनिंग पण सेमच होतो, हो. राईट. याचा मिनिंग पण सेमच झाला बेसिकली. हो. दिस इज एव्हरी मिनिट रन करायसाठी, दिस इज ऑल्सो फॉर एव्हरी मिनिट रन करायसाठी, करेक्ट. एव्हरी 5 मिनिटसाठी आपल्याला इथं 5 टाकायला लागेल ना, का की याचा मिनिंग पण 1 मिनिट होतोय ना बेसिकली. एव्हरी 1 मिनिट याचा पण मिनिंग 1 मिनिट होतोय. एव्हरी 5 मिनिटसाठी हे टाकावं लागेल */5. एव्हरी 15 मिनिटसाठी */15. हे प्रॅक्टिस करायचं तुम्हाला. हो. मी एक एक्झाम्पल सांगत राहील तुम्हाला, ठीक आहे. एव्हरी आर साठी काय करणार मी? /1, राईट. हो. तर 1 तासानंतर पहिलं पण 0 टाकावं लागेल. 0 का टाकावं लागेल मला? का की अगर मी इथं स्टार केलं हो. तर काय होणार? एव्हरी मिनिट पण रन होणार ना, हो. त्यामुळे मला इथं 0 करावं लागेल. आणि आरचं कॉलम आहे ना, सेकंड कॉलम. हे सेकंड स्टार बीज बेसिकली इज आर. तर */1 करेक्ट आहे. तर याने काय होतंय बेसिकली? प्रत्येक आर नंतर ऍड होत जाईल. ऍड होतं जाईल, करेक्ट. एव्हरी आर. आणि याचा मिनिंग काय होतो? 3 तास. एव्हरी 3 3 तास. आवर्स नंतर. येस मुस्कान, करेक्ट. येस कपिल, करेक्ट. ठीक आहे, कळलं हे? हो. हे प्रॅक्टिस करायची. हे प्रॅक्टिसनं तुम्हाला परफेक्ट जमल, ठीक आहे. कळलं? हो. डाऊट याच्यात काय विचारायचं? काय कपिल विचारायचं तुला? नाही. एव्हरी मंथ पहिला कॉलम कुठला होता आपला? मिनिट्स होतं. मिनिट्स होता. सेकंड कॉलम आर होतं. आर. थर्ड कॉलम मंथ. मंथ होता. मंथ. ओके, करेक्ट आहे. फोर्थ कॉलम फोर्थ कॉलम वीकडे होता. नाही लास्ट वीकडे होता ना. थर्ड कॉलम आपला डे आहे, हा, डे ऑफ day, मंथ आहे. day, हा. फोर्थ कॉलम मंथ आहे. पाचवा कॉलम आपला डेज, हो. मंडे, ट्यूजडे, Weekday. वेडनेसडे, थर्सडे, ठीक आहे. आर वाला झालं तुमचं, ठीक तिसऱ्या आहे. साठी जर करायचं म्हटलं तर मग पहिले 2 झिरो करावे लागतील ना. सॉरी, तिसऱ्या साठी जर चेंज करायचं म्हटलं तर मग पहिले 2 झिरो करावे लागतील ना. तिसरी साईड नाही कळलं मला काय म्हणते. सर्वात पहिलं कुठलं असतं की मंथ, मिनिट असतं. मिनिट हां असतं. त्यानंतर मग आर हा. असतं, डे असतं. जर सपोज डे चेंज करायचं असेल तर पहिले 2 झिरो करावे लागतील ना, म्हणजे मिनिट्स आणि हे मिनिट्स आणि आर 0 0 ठेवावे लागतील ना. आणि तिसऱ्यामध्ये चेंज करावं लागेल ना, स्लॅश करून 1. मग प्रत्येक दिवसाला एक ने ऍड होत जाणार असं. नाही कळलं मला. तू म्हणते पहिला ऑप्शन 0 ठेवायचा, हो. सेकंड ऑप्शन 0 ठेवायचा, हो. थर्ड ऑप्शन थर्ड ऑप्शन मध्ये चेंज करायचं असं हां की हां स्टार स्लॅश. जर 1 केलं तर मग एक दिवसानंतर ते ऍड होत जाणार. कारण की एक दिवसानंतर ऍड होत जाणार. कारण नाही तसं नाही, तसं नाहीये ना. तसं नाही. सांगतो मी तुला, इथे सांगतो, ठीक आहे. आता हे बघ, त्यासाठी एव्हरी डे करायचं असलं 24 तास लावू शकतो ना मी. मिनिट मध्ये काय टाकणार? 59 टाकणार. हो. आर मध्ये मी काय टाकणार? 23 टाकणार. 23, हो. म्हणजे 23 अँड 59 मिनिट्सला रन होणार एव्हरी डे.
एव्हरी डे रन करायचं मी काय करणार 23 टाकणार सेकंड कॉलम मध्ये, पहिल्या कॉलम मध्ये काय टाकणार मिनिट्स मध्ये 59 टाकणार, 59. म्हणजे रात्रीच्या 12 वाजता ते काय होणार ऑटोमॅटिकली, म्हणजे 24 ला चालू राहणार, म्हणजे एव्हरी 24 ला हॅलो वर्ल्ड प्रिंट करत राहणार. हो. करेक्ट आहे. तर त्याचं मिनिंग तसं करू शकतो. अच्छा. एव्हरी मंथ तर कसं करणार इथं बघ. ठीक आहे, मला एव्हरी 2 मंथ करायचं तर कसं करणार ऑन फर्स्ट डे, डे 1, या इथं तुम्ही डेट टाकणार बेसिकली. थर्ड कॉलम मध्ये काय टाकणार डेट, Date, हा. राईट. हे इथं काय बेसिकली मी इथं एव्हरी 4 जानेवारी 5 जानेवारी या सॉरी एव्हरी 4 जानेवारी 5 फेब 5 मार्च 5 जून 5 जुलै 5th ऑगस्ट 5th सप्टेंबर 5th ऑक्टोबर 5th नोव्हेंबर 5th डिसेंबर, राईट. हे थर्ड कॉलम जे आहे म्हणजे काय डेटचा कॉलम आहे. अच्छा. करेक्ट. हम्म. काय डेट 1 2 3 4 5 6 31 पर्यंत असते या 30 असतं. फेब्रुवारी मध्ये किती असते, लीप इयर असलं तर 29 असतं. 29 आणि नसलं तर 28. करेक्ट. तर हे काय आलं माझं Date. डेट आली, हम्म. राईट. आणि थर्ड कॉलम कुठलं आहे माझं मंथचं कॉलम आहे. हो. करेक्ट. तर हे कॉलम काय असणार मी एव्हरी 4 तारखेला एव्हरी 5 तारखेला 6 तारखेला 7 तारखेला हे मी करू शकतो इथं, अच्छा. हा. राईट. हे कशासाठी आहे तारीखसाठी आहे ना, हो, date. बरोबर आहे. आणि हे कॉलम स्टार स्लॅश कशासाठी लागतो आपण एव्हरी साठी, हो. स्टार कशासाठी लावतो Every साठी. सॉरी स्लॅश कशासाठी लावतो एव्हरी साठी लावतो ना. हो. स्लॅश इज एव्हरी, Every, हो. एव्हरी 2 मंथ एव्हरी मिनिट एव्हरी 1 hour, हम्म. राईट. तर इथं मी काय केलंय स्टार स्लॅश 2 केलंय, म्हणजे काय हे थर्ड फोर्थ कॉलम कुठलं आहे आपलं Month. मंथचं आहे, राईट. हो. म्हणजे स्टार स्लॅश एव्हरी मंथ हा. एव्हरी मंथ एव्हरी 2 मंथ हा. एव्हरी 2 मंथ मध्ये काय होणार पहिल्या डेटला इथं 1 होतं ना, पहिल्या मंथला म्हणजे 1 तारखेला 2 महिन्यानंतर, हम्म. म्हणजे आता कुठला चालू आहे August. ऑगस्ट, राईट. आता ऑगस्ट सप्टेंबर 1 ला अगर मी हे सेट केलं या 2 तारखेला सेट केलं या मी आता आज पण सेट केलं, हम्म. तर 1 तारखेला 1 सप्टेंबरला ही रन होणार, हा. त्यानंतर कधी रन होणार 2 महिन्यानंतरच, महिन्याच्या. म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर 1 नोव्हेंबरला रन होणार, हम्म. राईट. 1 नोव्हेंबर नंतर कधी रन होणार नोव्हेंबर डिसेंबर 1 जानेवारीला रन होणार, हो. जानेवारी नंतर कधी रन होणार March. जानेवारी मार्च. फेब्रुवारी 1 मार्चला रन होणार, 1 मार्च नंतर कधी रन होणार May. मेला रन होणार, हो. राईट. स्लॅश म्हणजे काय एव्हरी, Every. राईट एव्हरी. तर एवढं कळलं. हो. तर हे काय आहे पहिलं ऑप्शन सेकंड थर्ड, तर हे डेटचं ऑप्शन लक्षात घ्या कधी पण. इथं असं नाही होणार की 2 दिवसानंतर 3 दिवसानंतर, त्यासाठी नाहीये थर्ड ऑप्शन. हो. ठीक आहे, एवढं कळलं. हो. 2 दिवसानंतर 3 दिवसानंतर त्यासाठी नाहीये, 5 दिवसानंतर त्यासाठी नाहीये. हो. हे डेट साठी ऑप्शन आहे, डेट चालेल. पर्टिक्युलर डेट. Date साठी. मला 5 तारीख एव्हरी 5 तारीख म्हणजे मला 5 तारखेला रन करायचंय एव्हरी 5 तारीख, तर मी काय यूज करणार इथं काय टाकणार 5 टाकणार ना, 5 टाका. हो. 5 टाकणार. हो. आणि इथं एव्हरी मंथ करायचंय तर काय टाकणार इथं एव्हरी मंथ करायचंय. Every month टाका. एक One. 1 month ना. हा, मग 1 टाकायचं फक्त. एव्हरी मंथ म्हणलं मी, एव्हरी मंथ स्लॅश स्टार स्लॅश 1 बरोबर आहे. हो, स्टार स्लॅश 1 इथं 2 च्या जागी काय येणार 1 येणार, 1 येणार. हो. करेक्ट. आणि हे इको आणि ते फाईलचं नाव असं. हम्म. ठीक आहे. एव्हरी जानेवारी, ठीक आहे. म्हणजे काय एव्हरी हे पहिलं कॉलम कुठलं आहे माझं पहिला मिनिट्स. सेकंड कॉलम मिनिट आर्स, राईट. आर्स म्हणजे 6, हे 6 म्हणजे कसे कुठले 6 आहेत ते सकाळचे 6 आहेत. हो. लक्षात घ्या लिनक्स इज 24 आवर्स वाला सिस्टीम आहे. लिनक्स इज 24 आवर्स वाली सिस्टीम आहे. हम्म. आपल्या मोबाईल मध्ये पण आपण हे करतो ना हो. 1 2 3 4 5 6 12 वाजल्यानंतर एक नाही तिथे दिसत आपल्याला, किती दिसतं 13 14 15 16 17. तर लिनक्स वर तुम्हाला कंटिन्यू जे आहे तुम्हाला 24 आवर्सचं टाकावं लागेल. हे 6 दिसलं तर काय येणार सकाळचे आहेत का रात्रीचे आहेत, सकाळची. सकाळचे आहेत, राईट. हो. 1 म्हणजे डेट फर्स्ट डेट 1 तारीख, राईट. 1 तारीख, ठीक
एव्हरी लिहिले का इथं नाहीये ना, नाही. राईट. पण इथं लिहिलं तर मी एव्हरी 2 मंथ, पण तारीख एकच होती, लक्षात घ्या. हम्म. 1 दिस 1 मीन्स एव्हरी एक आहे, One. नाही नाही. नो. राईट. दिस इज जानेवारी 1 मीन्स, हम्म. राईट. अगर इथं मी 2 लिहिलं काय होणार, फेब्रुवारी. फेब्रुवारी होणार. 3 लिहिलं तर मार्च. 3 लिहिलं तर मार्च. मार्च, ठीक आहे. 4 लिहिलं तर एप्रिल. एप्रिल. 5 लिहिलं तर जून. जून. 6 लिहिलं तर जुलै. जुलै. बरोबर आहे. हो. तर मी इथं 611 स्टार केलंय. बेसिकली काय केलंय, एव्हरी जानेवारी, ठीक आहे, एव्हरी जानेवारी, ठीक आहे, हम्म. एव्हरी जानेवारीसाठी फर्स्ट, पहिल्या जानेवारीला ॲट 6 PM हे जे हॅलो न्यू इयर केलंय, बेसिकली काय केलंय मी, इको हॅलो न्यू इयर दिस दिस दिस, म्हणजे काय होणार माझं, एव्हरी जानेवारीला, हे काय केलंय, जानेवारी आहे ना, हो. राईट. जानेवारी फर्स्ट जानेवारी, फर्स्ट हा, फर्स्ट जानेवारीला ॲट 6 6 PM ला रन होणार. कळलं, हम्म. एवढं कळलं. हो. अगर इथं मी /3 टाकला असतं काय होणार, इथं, आणि इथं स्टार टाकला असतं तर त्याचा मिनिंग काय होतो, एव्हरी थर्ड वन. एव्हरी 3rd मंथ, राईट. बट हे काय होणार, एव्हरी जानेवारी आहे बेसिकली, हे समजलं. हो. दिस इज एव्हरी जानेवारी, बट अगर मी // टाकलं तर एव्हरी 3rd मिनिट्स होतो याचा, एव्हरी 3rd मंथ, राईट. पण 1 अगर मी असं केलं, एव्हरी जानेवारी, 1 जानेवारी 6 वाजता हॅपी न्यू इयर प्रिंट होणार, या फाईलमध्ये आउटपुट जाणार याचा. हो. कळलंय, हम्म. राईट. जर मला काय करायचं आहे, समजा या डिसेंबरला 25 तारखेला माझी क्रिसमस आहे, या आता पुढं डिसेंबरमध्ये क्रिसमस कधी आहे, 25 तारखेला क्रिसमस आहे. हो. तर मी काय टाकणार, डिसेंबर मध्ये क्रिसमस. ऑनलाईन 002512 स्टार. येस. बरोबर आहे. दिवाळी कधी येते आपली, नोव्हेंबर मध्ये. डिसेंबर, सॉरी ऑक्टोबर मध्ये आहे, 27 ऑक्टोबर आहे, हा. ठीक आहे. 27 ऑक्टोबर, तर मी काय टाकणार, 27 ऑक्टोबर माझी आहे, तर 27 ऑक्टोबर. हां काय टाकणार मी, सर्वात पहिले 0 येईल. हां त्यानंतर मग डेट असतं ना, तर मग 0/27. हम्म. 00278 स्टार. स्टेट हां. स्टार, करेक्ट. बरोबर आहे. हम्म. हे काय झालं आपलं, 10 महत्वाचं. सॉरी 10, हा बरोबर, ऑक्टोबर सॉरी म्हणजे करेक्ट 10. करेक्ट मुस्कान, 10 येणार ना तिथं, 8 म्हणजे Yes. ऑगस्ट आलं, ऑगस्ट 10 तारीख. येणार, करेक्ट, ठीक आहे, 10 येणार, ठीक आहे. एवढं कळलं. हम्म. त्याच्यानंतर येतं आपलं एव्हरी डे एक्झाम्पल. हे कुठले झालं आपले, मंथ एक्झाम्पल, डेट एक्झाम्पल, डे, ठीक आहे. हे काय आलं, एव्हरी सेकंड मंथ, एव्हरी सेकंड डे ऑट 9 PM, एव्हरी सेकंड डे ऑफ 9 PM, लक्षात घ्या. हम्म. इथं आपण काय केलं तर, अगर फक्त मी 1 टाकलंय म्हणजे हे काय घेणार, डेट घेणार, काय घेणार, एव्हरी 1 तारीखला, राईट. अगर मी इथं 001 केलं आणि इथं स्टार केलं तर काय होणार, म्हणजे एव्हरी 1 तारीखला येणार ना, हो. एव्हरी 1 तारीखला. जर मी इथं काय करतो, */1 करतो, हे काय होणार, म्हणजे मी काय सांगितलं होतं, स्लॅशचा म्हणजे काय असतो, एव्हरी. एव्हरी. हा बोल मुस्कान. एव्हरी 1 मंथ ना. सर ते स्लॅश म्हणजे एव्हरी. एव्हरी, राईट. तर अगर मी असं लिहिलं तर याचं मिनिंग काय असणार, सर म्हणजे पर डे प्रिंट होईल. येस, एव्हरी डे प्रिंट होईल. या मी इथं 2 लिहितो, काय होणार याचं मिनिंग, एव्हरी 2 म्हणजे एव्हरी 2 डे. राईट. जर मी अगर फक्त असं लिहितो काय होणार,
फर्स्ट डे फॉर फर्स्ट डे ऑफ एव्हरी मंथ. एव्हरी मंथ. ठीक आहे. अगर मी असं लिहितो त्याचं काय मिनिंग होतं? तर एव्हरी 3 मंथ नंतर प्रिंट होईल. हा, पण कुठली डेट असणार? One. फर्स्ट डेट. फर्स्ट डेट असणार. करेक्ट. लक्षात घ्या, हे लक्षात राहू द्या. ठीक आहे. डेटचा एक्झाम्पल कळलं. इथं अगर मी हे काय माझं माझं टायमिंग आहे 9 वाजता सकाळी. हे एव्हरी 2 डेज हे काय येणार? स्टार सरासरी जाणार, म्हणजे एव्हरी 2 डेज ॲट 9 PM. ठीक आहे. चालेल. कळलं हे? हो. आता याचं काय मिनिंग असतं सांगा, तुम्ही बघून सांगताय राव सगळं. 0811 0811 स्टार 0811 स्टार. 8 hours. म्हणजे सर हा 8 म्हणजे 8 वाजता 1 जानेवारी असं. 1 जानेवारी एवढंच सर. 1 जानेवारीलाच रन होणार. नोव्हेंबर अ, नोव्हेंबर सर रिपीट करा ना एकदा क्वेश्चन. मी तुम्हाला काय म्हणलं होतं? 081081 स्टार स्टार. तर चॅट बॉक्स मध्ये टाका ना. आठ वाजता 1 तारखेला 8 वाजता 1 तारखेला. देन पुढचे तर 2 स्टार आहेत ना, मग 1 तारीख एवढंच होईल ना सर. एव्हरी मंथच्या होईल ना. कळलं? हो. जर मी याच्या जागी काय केलं समज, चॅट बॉक्स बघ आपला कपिल, /2 केलं तर याचं काय मिनिंग होतो? एव्हरी 2 मंथ. एव्हरी 2 मंथ होणार ना. हो. जर मी एव्हरी 2 मंथ पुढं काय? एव्हरी 2 मंथ काय? एव्हरी 2 मंथ 1 तारखेला 8 वाजता. हा बरोबर. हो. करेक्ट. हो. करेक्ट. याचं काय मिनिंग होणार मग? एव्हरी 2 मंथ झालं ना स्लॅश टाकल्यानंतर, तर याचं काय झालं? एव्हरी मंथ Every झालं. month. हो. राईट. जर मला स्पेसिफाय करायचं ना 2 महिने 3 महिने 4 महिने या एव्हरी मंथ, अगर मला एव्हरी मंथचं करायचं मी /1 हे पण टाकू शकतो असं. हो. /1चं मिनिंग आणि स्टारचं मिनिंग एकच आहे. एकच झालं. हो. बरोबर आहे. एवढं कळलं? 08100 याचं काय मिनिंग होतं? सॉरी 081 स्टार सरचा मिनिंग काय होतं? 8 hours. हा, 1 8 तारखेला प्रत्येक महिन्याच्या. हा 8 hours नाही येणार मी, ते येणार 8 AM. हा सॉरी सर 8 AM. 8 AM येणार. करेक्ट. 8 वाजता. 8 वाजता. ठीक आहे. सर म्हणजे स्टारचा मीनिंग काय इथे? स्टारचा मिनिंग काय? बेसिकली एव्हरी. एव्हरी नाही म्हणत आपण, स्लॅशला एव्हरी म्हणतो. हा. ठीक आहे. इथं अगर मी फक्त स्टार दिलंय म्हणजे काय होणार? One. फर्स्ट डे ऑफ एव्हरी मंथ. एव्हरी मंथ अगर याला असं पण लिहिलं तर ते सेमच झालं. समज 081 स्टार /1 लिहिलं आणि स्टार लिहिलं तर काय मिनिंग एकच होतोय. हो. करेक्ट. एव्हरी मंथ या एव्हरी मंथ. पण मला अगर 2 मंथ करायचं असलं तर काय करावं लागेल? इथं स्लॅश टाकावंच लागेल. हो. राईट. इथं 2 करावं लागेल, 3 करावं लागेल, Sir. 4 करावं लागेल. लास्ट वाला स्टार त्याच ते नाही ना तुम्ही तिथे स्पेसिफाय केलं, सॉरी मग त्यात मीनिंग कसं काय सेम राहील? काय 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 सर लास्ट वाला जो Star स्टार आहे. आहे ना, हा. हा त्याला स्पेसिफाय नाही केलं, म्हणजे आता तुम्ही जे एक्झाम्पल दाखवलं ना त्यात, तर त्याचं मीनिंग कसं काय सेम राहील? मला क्वेश्चन नाही कळला प्रॉपर तुझा काय म्हणते. अगर हे स्टार मी इथं स्टार दिलंय, हे शेवटचं स्टार नाही मी सर एक्झाम्पल मध्ये जा ना एकदम.
आता तुम्ही दाखवले इथे तुम्ही 1 टाकलेलं ना आता, हम्म. तर तुम्ही बोलले की आता हे जे खाली राईट केले त्याचा आणि वरती त्याचं मीनिंग सेम आहे, पण लास्ट वाल्या स्टारला तुम्ही मेन्शन नाही केलं काहीच, मग कसं काय सेम राहिलं? हे मेन्शन नाही केलं तरी चालतंय ना मला फक्त इथं याचा आणि याचा मिनिंग सेम आहे, पण याचा आणि याचा मिनिंग सेम आहे का? हा आणि हा मिनिंग कपिल नाही. हो सेम नसणार ना. हो नसेल. बघा की मी इथं काय केलं, इथं दिसतंय तुला, मी star 1 टाकलं राईट, या मी असं लिहिलं तरी चालतंय, बेसिकली एव्हरी मिनिट रन होतंय ना, करेक्ट. मी याच्यामध्ये काय करतोय बेसिकली, अगर मला 1 करायचं आहे एव्हरी 1 आवर या एव्हरी मंथ, त्यासाठीच मी /1 करणार, या नाही केले तरी चालते, एव्हरी मंथ ऑलरेडी येणार. स्पेसिफिक टाकण्यासाठी तिथे येस, स्लॅश यूज स्पेसिफिक करतो का? टाकण्यासाठी, म्हणजे टू मंथ 3 मंथ 4 मंथ स्पेसिफिक टाकण्यासाठी आपण स्लॅश यूज करतो. आणि सर फक्त स्टार म्हणजे काय? फक्त स्टार? फक्त स्टार म्हणजे काय? एव्हरी. अगर मी असं लिहिलं, काय होणार? स्टार म्हणजे काय? एव्हरी डे, एव्हरी मंथ, सगळं काही एव्हरी. ओके, कळलं? ओके सर. हो. वीकडेज कसे करतो आपण? वीकडेज, ठीक आहे. हे कसं आहे? 09, माझा क्लास चालू होईल दुसरा, 09**1. ठीक आहे, याचा काय मिनिंग होतो? 9 वाजता प्रत्येक Monday. तारखेला. 1 तारीख नाहीयेच ना, 1 तारखेसाठी कुठलं आहे? हे स्टार आहे ना. हा. हे कशासाठी? मंथ साठी. हे काय? वीक साठी. 1 म्हणजे काय? एव्हरी मंडे 9 वाजता. कळलं? नाही कळलं? नाही, हे नाही कळलं. लास्ट कॉलम कशासाठी आहे माझा? लास्ट कॉलम Weekday. 5 स्टार आहे. हा, उद्या बघायचं का म्हणलं? कन्फ्यूज आहे मी. ठीक आहे, थोडंच राहिलंय, उद्या बघू. ठीक आहे, चालेल. हो सर. ठीक आहे, थोडं प्रॅक्टिस कर, चला स्क्रीनशॉट पाठव चला ग्रुपवर. चालेल. ठीक हो. आहे, टाइम डेट CTL चे टाका. ठीक आहे, हे टाका. सेकंड थिंग इज अ पॅकेज इन्स्टॉल करा क्रॉन टॅबचं. अँड थर्ड थिंग, एक बेसिक काम करू शकता तुम्ही, फक्त एक रन करू शकता हे, हो चालेल. राईट. एवढं एक रन तर मिनिटचं करू शकता, मिनिट अँड आवरचं दोन तरी, हो चालेल. राईट. एवढा स्क्रीनशॉट टाकसाल. चालेल. ठीक. ओके सर. येस.